गुड मॉर्निंग मित्रांनो. हे सर्व तामझाम बघून तुम्हाला समजलंच असेल. आय थिंक आपण कुठेतरी चाललो आहे फिरायला. आणि आजची तारीख आहे 13/2/2024. या वर्षातली सर्वात पहिली आपली प्रथम अशी राईड होणार आहे. लाँग राईड म्हणू शकता. एवढी लाँग राईड ॲटलिस्ट कमीत कमी 600 किलोमीटरपर्यंत आपण कवर करणार आहे आज. आणि आता वाजलेत 2:30 रात्रीचा. आम्ही रात्रीचा म्हणजे मॉर्निंगचा प्रवास करणार आहे. मी आंघोळ केली आहे आणि पूर्ण रेडी झालो आहे अशा तऱ्हेने. खूप मोठी जर्नी होणार आहे. भरपूर ट्रॅफिक भेटेल त्याच्यासाठी आम्ही लवकर निघतो. अर्ली मॉर्निंग निघतो भरपूर. पहिला स्टॉप कसं होणार आहे 2024ची सर्वात मोठी माझ्यासाठी तरी होणार आहे बाईक राईड. अशी प्रथमच पहिल्यांदा आपण जाणार आहे बाईकने. आणि टायटल बघून तर तुम्हाला समजलंच असेल आपण कुठं चाललो आहे. तर आपण चाललो आहे कोकणला. ही होणार आहे कोकणची सिरीज ब्लॉग. आज आहे दिवस पहिला आणि आज एवढा चांगला दिवस आहे त्या हिशोबाने की आज आहे 14 तारीख, म्हणजे मॉर्निंगची 14 तारीख आहे. कारण आज आपले मागी गणपती आगमन होतात. आज विसर्जन होते संध्याकाळपर्यंत, पण आपण प्रयत्न करूया दुपारपर्यंत गणपतीपुळे पोचायचा. भरपूर प्रयत्न करूया. तसं काय काय मजा येते बाईक राईडमध्ये, काय काय बघण्यासारखं भेटतं बाईकने. तुम्ही नक्की पहा व्हिडिओ लास्टपर्यंत. नक्की आवडेल तुम्हाला. मी माझं प्रतीने पूर्ण दाखवायचा प्रयत्न करेन. आणि स्टे ट्यून. ठीक आहे, भेटूया आता कुठे मीटिंग पॉईंटला. बाईक आता मी पहिला लगेज अप करतो, सगळं गाडीवर सामान हे करतो, ॲड करतो. आणि ॲड केल्यावर पूर्ण गाडीवर तिथं भेटूया. ठीक आहे, चला. असं काहीतरी मी लगेज अप केलं आहे. जॅकेट, माझं रायडिंग जॅकेट, बंजी कॉर्ड्स, ग्लव्ज, हेल्मेट, पूर्ण बॅग भरलेली. आणि माझे मोटर स्पोर्ट्सचे शूज. ठीक आहे, चला भेटूया लगेज अप करून. गाडी कोल्ड स्टार्टला लावली आहे. किलोमीटर 0 आल्यावर समजेल किती किलोमीटर. ठीक आहे, अशी काहीतरी गाडी लोड झाली आहे बघा. प्रॉपरली इन राऊट, परफेक्ट. थोडा नारळ वगैरे लावूया पूजा करून. गाडी लोडअप आपण गाडी लोडअप म्हणजे ती किती सुंदर दिसते गाडी. चला ट्रिपची सुरुवात करू. थांबले पेट्रोल वगैरे. कलंबोलीचा पेट्रोल पंप पूर्ण होता. पूर्ण फुल टाकी केली. इथून प्रवासाची सुरुवात होती. आता 6 वाजल्यान गाडी अशी साईडला थांबवलं स्ट्रेच करायला. गाडीची आणि रस्त्याची हालत बघा. हा रस्ता आहे, इथून जाशाल तर तुम्हाला तो खोपोली रोड लागेल. इथून खोपोली पाली रोड लागेल यो साईडची. रस्त्याची हालत बघा, रस्त्याची हालत बघा. मगर बघायची का? मगर, ही मगर, ती मगर दिसते. ही मगर आहे ती. पाण्यात चालले. कसली मोठी मगर आहे बघा. लहान दिसत असेल पण ती अक्षरशः भरपूर मोठी मगर होती. एकदम राजासारखी चालली होती. गाडी पूर्ण लोड झाली आहे. लोडेड गाडी. चांगलं जांभळे गोळा तिचा. इथून आम्ही आलो. रस्ता भारी आहे. ह्या साईडला दापोळी आणि या साईडला
तर सगळं भेटतं तिथं, नाश्ता आणि मिसळपाव, मालपेटी, वडापाव, मस्त गरम गरम वडापाव भेटतं. म्हणून मला घेऊ का एक? कोणी समुद्रात जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, तसेच शाळेतील सहलीच्या विद्यार्थ्यांनी समुद्राच्या पाण्यात उतरू नये. रहदारीत अडथळा होईल अशा प्रकारे वाहने आणि जयगड सागरी पोलीस ठाणे यांच्या वतीनं आवाहन करण्यात येतं की कोणीही खोल समुद्रात जाऊ नये. नागरिक कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच कोणीही गैरकृत्य करताना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. आज गर्दी आहे जेणेकरून आवाहन करण्यात येतं की कोणीही खोल समुद्रात जाऊ. आज गणपती आहेत तरी पण गर्दी हवी तशी नाही आहे. होप सो लगेच दर्शन होईल आमचं. लाईन पण आहे माझ्या हालत. ही महाप्रसादाची लाईन आहे. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्या कारणाने आतमधलं शूट करता येत नाही, म्हणून बाहेरूनच तुम्हाला दर्शन घडवतोय. बघा किती सुंदर असं देऊळ आहे, राजबारी देऊळ आहे. एकदम मस्त सजवून ठेवले देवळाचे मुलं, एक नंबर. मंदिराची प्रतिकृती. बाहेर जायचं बीचचा रस्ता. आणि हे महाप्रसादाची लाईन, ही पूर्ण महाप्रसादाची लाईन आहे. आज 13 तारीख आहे ना, 14 तारीख आहे ना, म्हणून गणपतीच्या निमित्त महाप्रसाद आहे. बघूया टाईम भेटते तर आम्ही खाऊया. असा काहीतरी महाप्रसाद आहे. खिचडी भात, स्वीट आणि लोणचं. आम्ही गणपतीपुळेला, गणपतीपुळे मंदिर, तिथे बोट राईड वगैरे आहे. बोट राईड, सगळे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, एवढं मोठं ट्रॅक आहे. आजची बोट राईड्स वगैरे, ATV राईड्स. तर हा आहे आरेवारे बीच, तो वाला व्ह्यू पॉईंट. इथून जातो आता. इथून आम्ही जाणार रत्नागिरीला, समोर मालवणमध्ये. इथून गणपतीपुळेचा आला रस्ता, इथून रत्नागिरी. आणि हा आरेवारे बीच व्ह्यू पॉईंट असं लागतं. तर आम्ही थांबलो ब्रेकला थोडा. आता त्या ब्रिज दिसते, तो ब्रिज दिसतंय, त्यांची जावचं आहे ना. नियरेस्ट ताडीचा शॉप, नॉट ताडी आपल्या त्या भेटते ती ताडी, ही भेटते ती माडी आहे. माडी का ती 70 रुपयाची बॉटल आहे पूर्ण. अरे लय भारी, एकदम फ्रेश माडी, वर्षी काढलेली पूर्ण त्याच्यावर्षी. एवढी फ्रेश असेल ना माडी, एक नंबर. कधी कोकणात आलात किंवा आरेवारे बीचच्या कोस्टल रोडने आलात ना, तर तिथं राईट हँड साईड कॉर्नरलाच एक तुम्हाला शोधत जावं लागेल. त्यांचं असं शॉप असं पर्टिक्युलर नाही, पण भेटेल तुम्हाला. माडीचा शॉप आहे. समुद्र बघा किती क्लिअर आहे. आता कोस्टल, आम्ही तर कोस्टल रोडने चाललोय, पण कसं आहे गोप्रो नाही आहे तर मग शूटिंग कशी करू, म्हणून जिथं जिथं थांबतोय तिथं तिथं शूटिंग करतोय. अर्धे तर पुढे गेले.
पिक्चर्स तुम्ही पण घेऊ शकता. आणि अशी काही गाडीची सिच्युएशन आहे, एकदम मस्त कंडिशनमध्ये. ॲव्हरेज पण मस्त येत आहे, फुल लोड अप. फुल फुल ఇంతకన్నా మంచి పోలికేది నాకు తట్టలేదు గాని అమ్మో, ఈ లవ్ అనేది బబ్లు గమ్ము, అంటుకున్నదంటే పోదు నమ్ము. ముందు నుంచి అందరన్న మాటే గాని మళ్ళీ అంటున్నానే అమ్ము, ఇది చెప్పకుండా వచ్చే తుమ్ము, ప్రేమ నా పలేవు నన్ను నమ్ము. ఎటగానే ఎదురు చూపుకి తగినట్టుగా నువ్వు. फायनली इव्हनिंगच्या 6:30 वाजता कुणकेश्वर मंदिरला पोहोचलो आम्ही. सुस्वागतम. याला महाराष्ट्राचं काशी विश्वनाथ असेही म्हणतात. एकदम पुरातन आणि एकदम जुनं मंदिर शंकराचं, समुद्राला लागूनच. बघा किती आतमध्ये. व्ह्यू, सनसेट व्ह्यू कुणकेश्वर मंदिर मधून. फायनली वाटलं 8:03. एवढ्या 14 आवर्सची जर्नी नंतर फायनली रीच झालं कोकणमध्ये. आता मालवणला. आमचा फर्स्ट डे आहे बाईक. कोकण विला म्हणून रिसॉर्ट होते, दाखवते का व्यवस्थित. काहीतरी हॉटेलचं असं काहीतरी रूम आहे. ठीक है, डिसेंट रूम है.